दीदी कसा वाटला तुला हेअर कट? मला खूप चांगला वाटला हेअर कट. थँक्यू काकू. हाय, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पार्लरमध्ये स्टेप बाय स्टेप ब्लंड कट कसा करतात याबद्दलचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम केसांना संपूर्ण पाणी स्प्रे करून घेतले. नंतर ते व्यवस्थित कोंब करून घेतले, जेणेकरून आपल्याला हेअर कट करणे अगदी सोपे जाते. त्यानंतर मी केसांचे सेक्शन्स करून घेतले. फ्रंट इयर टू इयर आणि बॅक असे एकूण 4 सेक्शन मी करून घेतले. आता क्लायंटला पाठीमागून किती लेंथ कमी करायची आहे हे डिसाईड करून मी ती करून घेतली. म्हणजे ती आपली गाईडलाईन तयार झाली. आता हीच गाईडलाईन धरून आपल्याला वरील सेक्शन्स कट करायचे आहे. गाईडलाईन व्यवस्थित कट झाल्यानंतर वरील सेक्शन सोडावा आणि तो गाईडलाईनला मर्ज करत 0 डिग्रीमध्ये कट करून घ्यावा. अशा प्रकारे दोन्ही साईडचे सेक्शन्स कट करून घ्यावे. त्यानंतर कानावरील सेक्शन सोडून तो आडवा सेक्शन घेऊन मागील गाईडलाईनला मर्ज करत स्ट्रेट कट करावा. अशा प्रकारे प्रत्येक सेक्शन सोडून गाईडलाईनला मर्ज करत 0 डिग्रीमध्ये कट करायचं आहे. त्यानंतर दुसरी साईडसुद्धा अशाच प्रकारे कट करून घ्यावी. कानावरील आडवा सेक्शन घ्यावा, तो मागील गाईडलाईनला मर्ज करत स्ट्रेट कट करावा. जर तुम्ही केसांचे सेक्शन्स न घेता डायरेक्ट जर हेअर कट केला तर तो व्यवस्थित होत नाही. केस खालीवर कापले जातात. त्यामुळे केसांचे सेक्शन्स घेऊनच तुम्ही हेअर कट करा, तरच हेअर कटला छान फिनिशिंग येते आणि आपलं हेअर कट पण सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे मी संपूर्ण हेअर कट करून घेतलेला आहे. संपूर्ण केस फ्रंट साईडला घेऊन ते सुद्धा चीन लेवलला आणून कट करायचे आहे.
जेणेकरून चारी बाजूला आपला हेअरकट अगदी सारखा दिसतो. अशा प्रकारे संपूर्ण हेअरकट केल्यानंतर पुन्हा एकदा क्रॉस चेकिंग करून घ्यावे, जेणेकरून जर कुठे कमी जास्त केस असतील तर ते आपल्याला कट करता येतील. आता मी संपूर्ण हेअर्सला ब्लो ड्राय करून घेते आहे. ब्लो ड्राय केल्यानंतर अशा प्रकारे हा फायनल लूक दिसतो आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा हेअरकट? आवडला का? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.